काय काय सकाळी सकाळीच्या रूम मध्ये जाग दिसते. कुठं बाहेर चालली काय? काय नाही रे, साफसफाई चालली आहे, जरा स्वतःची रूम स्वच्छ करते. म्हटलं चला तेवढंच मन रमेल हिचं. काय खबर विशेष? काही नाही, एकही धड बातमी नाही. माणसाला दिवस वाया घालवायचा असेल ना तर पेपर वाचा. पूर परिस्थिती, घरं पडली, माणसं वाहून गेली. वाचूच नकोस ना त्यापेक्षा. सरळ भविष्य बघावं, वेधशाळेचा अंदाज घ्यावा. त्याच्यापेक्षा नक्की उलट होणार असं मनात समजावं आणि पेपर भिरकावून द्यावा रद्दीत. कशात विश्वासार्हता उरलेलीच नाहीये. हा खरंय तुझं, कुठंच राहिलं नाही विश्वासार्हता. विश्वासार्हता मला वाटतं नवीन पिढीला या शब्दाचा अर्थ समजावून सांगावा लागला आपल्याला. मला वाटलं नव्हतं राकेश त्या मुलीला घेऊन सरळ आपल्या घरी येईल म्हणून. रात्रभर पोर खूप अस्वस्थ होती, धड झोपली सुद्धा नाही. पण दुसऱ्या दिवसापासून मात्र खूप शांत झाली. मनाने खूप अलिप्त झाल्यासारखी वाटते. एका अर्थी बरंच झालं म्हणायचं. तू कुठे चाललाय? ताई आत्या. काय चाललंय तुझं? मग ते उतर बरं आता खाली. अगं बघ ना, किती कोइष्टकं झाली आहेत ग. असं वाटतंय खूप दिवसात साफसफाईच झाली नाहीये. अगं पण तू गेल्या आठवड्यात तर केली होतीस ना. तरी बघ सगळीकडे काळ्या मुंग्या पण पळतायत. अरे वा, आज बाईसाहेबाचं काम चाललेलं दिसतंय. ते कुठलंही काम मनापासून करायचं आणि हसत मुखानं करायचं. पप्पा, या मुंग्यांना कोळाला हेच सांगते मी, असेच वारंवार येत जा. छान वाटतं स्वागत करायला. बघ त्यांना तुझी भाषा कळत असेल तर सांग. अगे चेष्टेचा विषय सोडून दे. पण खरंच माणसानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या प्राण्यांकडनं माणसाने जरूर शिकावं. आपण किती वेळा त्यांची घरं मोडली, ती पुन्हा बांधतात. कितीही कष्ट करायला डगमगत नाहीत. अगदी काम पूर्ण होईपर्यंत ते काम करतात. कळतं ना काय सांगतो तुला? गोवर्धन, जरा स्वतःला सुद्धा दोन गोष्टी सांगाव्यात की. तू कधीपासून जायला लागणार ऑफिसला? बघ आता मुक्ता सुद्धा कामाला लागली. मला नाही वाटत त्यांना माझी गरज उरली. तसंच तर फोन करून बोलवलं असतं मला त्याने. मानना सुद्धा गरज नाही पप्पा. मग ते मासाहेबांचं आणि माझं नातं खूप वेगळं आहे. माझ्या दृष्टीनं त्याचं मोलच होऊ शकत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये येऊ नका हे सांगण्याचा किंवा माझे कान पकडण्याचा अधिकार फक्त त्यांचा आहे. आज जो मी काय उभा आहे तो त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे, त्यांच्या संस्कारांमुळेच. हो ना, मग जा की स्वतःहून. अरे कुणास ठाऊक, कदाचित त्याही वाट पाहत असतील तुझी. त्या दिवशी मीटिंगमधनं मी अचानक उठून गेलो. मासाहेबांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट जाणवली मला. काहीही न बोलता त्याने ती माझ्यापर्यंत पोहोचवली. पण मला या गोष्टीची खात्री की त्याही आज अस्वस्थ असणार. वाईट याचंच वाटतं, त्यांची मुलं नाही समजू शकत हे. ताई तुला वाईट वाटतंय, पण मला नियतीची गंमत वाटते. जे संस्कार, जे शिक्षण मला मासाहेबांमुळे मिळालं ते त्यांच्या मुलांपर्यंत त्या पोचवू शकल्या नाहीत. हे दुर्दैवाचा भाग आहे. काय त्यांच्या इतकं स्वच्छ आणि पारदर्शक व्यक्तिमत्व त्यांची मुलं निपजवू शकली नाहीत. आश्चर्य वाटतं. आणि जे दुसऱ्या पिढीत आलं नाही ते तिसऱ्या पिढीत आपण कसं एक्सपेक्ट करणार? अरुण, तुझा प्रत्येक वेळी रिॲक्ट न होण्याचा मला खूप त्रास होतो. हा अगं असं काय करतेस? अरे हसतोयस काय? मी खरंच म्हणतेय. निकिता, कुठच्याही प्रसंगात त्याच क्षणाला कधीही रिॲक्ट होऊ नये. कारण त्यावेळेचं आपलं उत्स्फूर्त वागणं सुद्धा कधी कधी आपल्यालाच गोत्यात आणू शकतं.
अरे पण प्रत्येक वेळी असं खोटं रिॲक्ट होणं बरोबर आहे का? जाऊ दे, सोड ना. निकिता, प्रत्येक माणसानं आपल्यातली शक्तिस्थानं शोधून काढायला हवी. कारण एकदा ते शक्तिस्थान सापडलं की मग पुढचा प्रवास अगदी सोपा होऊन जातो. अरुण, आयुष्याबद्दल एवढा विचार करायला लागतो का रे? हो निकिता, करावा लागतो. मानानं जगायचं असेल तर या मुंबई शहरात तरी किमान क्षणाक्षणाला झगडावं लागतं. अरुण, तू असं काही बोलायला लागलास ना की सगळंच कठीण वाटायला लागतं बघ. अगं, म्हणून तर तुला खूप सोपं काम दिलंय मी. तू फक्त तुझी मैत्रीण मेघना, तिच्याकडे लक्ष ठेव. बाकी सगळ्या चाव्या मी बरोबर फिरवतो. डॅडी, ज्योती, तू कुठे बाहेर निघालीस की काय? तुम्ही आत्ता कशाविषयी बोलत होता? अगं काही नाही ग, सहजच गप्पा मारत होतो. हे बघा, त्या घरात मी लग्न करून जाते. तुमच्या नेहमीच्या महत्वाकांक्षी पोटी तुम्ही ना ती तसं काही एक नाहीये. ज्योती, आमच्यावर विश्वास नाहीये का तुझा? ठीक आहे, मी राकेशला भेटून येते. बाय. बाय. निकिता, तुझं काम तुझ्या लक्षात आहे ना? आहे, अगदी चांगलंच. वा, आज सकाळची काय सुरुवात आहे. सकाळी सकाळी तिचा फोन. बाई, मी येणार नाही, पाऊस पडतोय, घरात पाणी झालंय. सकाळी उठल्यापासून काय घाणेरडी आवरावरी. ही बसलीये पेपर पसारा टाकून. काय गरज आहे तुझं? मुद्दामून ठेवलं, मला नोट्स काढायचे. कसले आले आहेत नोट्स? नुसता पसारा. आणि तुम्हाला हे विचारायचंच होतं. काय हो, तुम्ही काल उशिरा रात्री बाहेर पडलात, मला काळजी वाटली म्हणून मी माझ्या भावाला फोन केला ना. हे माझंच चुकलं का? नाही, काळजी वाटणं गैर नाहीये, पण लगेच दिवाकरला फोन करायची काही गरज नव्हती. दिवाकरलाच फोन केला ना, का कोणा परक्याला केलाय? असो, राहू दे. झालं, असो, राहू द्या. काही बोलायचं नसलं ना की हे म्हणून टाकायचं की तुम्ही मोकळे. जाऊ दे, तुम्हाला काही कळणारच नाही. आपली तडतड तडतड वळवळ नुसती. बाबा, तुमचं ते अरुण गडकरी प्रकरण मोठं इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग? अगं, आजकालच्या समाज रचनेचं बरोबर चित्रण त्याच्यात आहे. पण मला हेच कळत नाहीये, तिकडचे त्या एरियातले पोलीस ह्याच्यावर इमिजिएट ऍक्शन का नाही घेत? पोलीस? बरं, मग तुम्ही काय करणार आहात आता ह्यावर? काय करणार काय? मी ऑलरेडी करायला सुरुवात केलेली आहे. त्या अरुण गडकरीची फॅक्टरी बंद होण्या इतपत सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. म्हणून तर हा ऍक्सिडेंट. मी काम बंद करावं म्हणून. पण तुम्ही काम बंद करणार नाही आहात, बरोबर? बरोबर. बाबा, मला असं वाटतं की ह्या प्रकरणावर आपण एक स्टोरी तयार करूया. नाही, मला असं वाटतं तू याच्यात लक्ष घालू नयेस. का? लक्ष घातलंस, खूप खोलवर विचार केलास तर तुझ्या आईच्या माहेरची काही नावं त्याच्यात येतील. हां, फायनल ओपिनियनसाठी महानकडे पाठवून द्या. हां, त्यांच्याचकडे लागतं ना पाठवायला. मग हां, बोला. आता हे काम पण मीच बघायचं का? दादा आलेलं नाही का? ठीक आहे, मग काय, द्या पाठवून माझ्याकडे. हां, बघतो. मेघना, प्लीज जरा नंतर फोन करशील का? नाही, मला जरा ना ते. प्लीज मेघना, प्लीज. काय झालं? चिडल्यात कोणावर? काय व्हायचंय, नेहमीच इकडे राबतोय आम्ही. हा, ते गोवर्धन बसलेत घरी, सगळी कामं मलाच बघावी लागतात. अहो, पण मग चांगलंच आहे ना. म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आहे थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते तुम्हाला. पण दिवाकर,
माझी खात्री आहे अमृत डेअरी तुम्ही एकट्याने अगदी व्यवस्थित सांभाळू शकाल. नाही नाही, तू काही प्रश्न नाही आहे ग. वर्षभरात दुप्पट प्रॉफिट करून दाखवेल मी. हां, नक्कीच माझी खात्री आहे. आफ्टर ऑल युअर केपेबल अँड एज्युकेटेड. फक्त मला काय वाटतं माहिती आहे का दिवाकर, हे जे प्रत्येक निर्णयासाठी तुम्ही मासाहेब किंवा भाऊजींच्या मागे जाता ना, ते बंद करायला हवं. हे बघ मेघना, तो आता वर्षानुवर्षाचा नियमच झालाय ना. पण काही नियम मोडलेले बरे नाही का? नाही म्हणजे ते सगळ्यांच्याच फायद्याचे ठरतात. आणि खरंच सांगते दिवाकर, माझा हा विश्वास खोटा ठरणार नाही. तुम्ही एकट्याने अमृत डेअरी अगदी व्यवस्थित सांभाळाल. येस. अगं हो, पण तुला काहीतरी विचारायचं होतं ना मला. ते संध्याकाळी भेटल्यावर बोलू. ओके, तुम्ही आता जास्त चिडचिड करू नका. ओके, टेक केअर, बाय. ओके. हां, ती टेंडरची फाईल पाठवून द्या माझ्याकडे लगेच. त्या दिवशी सकाळपासून माझा माणूस तुझ्या घराच्या आसपास होता. मोबाईलवरून खडानखडा सर्व माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत होता. कोणी बघण्यात आलं त्याच्या? काय मुक्ता परत नर्वस होती? तो जे वर्णन करत होता त्यातली 2 मुलं तर तुझ्या चांगल्या परिचयातली आहेत. सरदेसाईंची नातवंड. बाकीची कोण तू ओळखतोस? नाही रे, मी कसं ओळखणार तिच्या मित्रमैत्रिणींना? तिच्या ग्रुपमध्ये कोण आहे त्याचे नावही माहिती नाही, त्यांना बघितलेलं नाही. ही तुझी चूक नाही गोवर्धन. आपल्या मुलीच्या ग्रुपमध्ये कोण आहे याची तुला कल्पना नको? ते डिपार्टमेंट माझं नाहीये, ते सगळं ताई हँडल करते. मी घरातल्या कुठल्याही गोष्टीत तोंड घालत नाही. पण मुक्ताचं पहिल्यापासूनचं वागणं मी बघितलेलं आहे, त्यात मला वेगळेपणा असं काही वाटत नाही. या केसमध्ये सगळंच गोंधळात टाकणार आहे. माझ्या पेपरमधल्या अपीलला उत्तर द्यायला कोणीच पुढे आलं नाही. ही घटना कोणीच बघितली नाही किंवा कोणाला त्या घटनेबद्दल काहीच माहिती नाही, हे मात्र अशक्य आहे. गोवर्धन, माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की गुन्हेगार काही ना काहीतरी पुरावा मागे ठेवतोच. इथे तसं काहीच दिसत नाहीये. की काही गुन्हा घडलाच नाही. अगं तर या दिवसात कुठं मिळणार ग आंबाडीची भाजी? मिळेल ग आत्या. आणि हे बघ, तू करतेस ना लसणाची फोडणी देऊन, तशीच कर. पप्पांना खूप आवडते. अरे आम्ही जाऊन येतो भाजीला. हिला घेऊन जाते बरोबर. जा. असं वाटतं म्हणा गुन्हा काही घडलाच नाही. अगदी पूर्वीसारखे वागते मुक्ता, अगदी पूर्वीसारखे. नको शोधूस आता काही सापडूच नाही. अशीच राहावी ती बस हसत. वैजू प्लीज प्लीज वैजू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. 50 लाख ही काय छोटी मोठी रक्कम नाहीये की तू मागितलीस आणि मी दिली. तू बोलतोयस पद्माकर? सरदेसाई कुटुंबातला सर्वात मोठा मुलगा ना तू. आपल्या मुलीसाठी तुला 50 लाख नाही देतात? तू काय म्हणतेस ते मला पटतंय, पण प्लीज समजून घे ना आमच्या बिझनेसची सध्या काय पोझिशन आहे. शिवाय गोवर्धनी येत नाही हल्ली, त्यामुळे प्रॉब्लेम्स आणखीन वाढले. अचानक सगळ्या जबाबदाऱ्या मानच्या अंगावर पडल्यामुळे त्याही गोंधळून गेल्या. त्यामुळे जरा प्लीज समजून घे ना. हे बघ, मी तुझ्या मते मी एक चांगला पती नसेन, होय, पण वडील म्हणून मला माझी कर्तव्य माहिती आहेत आणि ती मी नक्कीच पार पाडेन. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज. पद्माकर,
माझा तुझ्यावर विश्वास आहे रे, पण माहित नाही का अचानक मला कधी कधी भीती वाटायला लागते. मी आहे ना. काही काळजी करू नकोस, सगळं मार्गावर आणेल. ओके. वेड्यासारखं असं पळत यायचं. शेजारून गाडी गेली ना की आयुष्यभर मला अशीच भीती वाटत राहणार आहे. तुला असं वाटतंय पण तरीही तुझ्यात खूप सुधारणा आहे मुक्ता. निदान तुला बाहेर यावंसं तरी वाटतंय आता. मुक्ता, आपल्या दोघींनाच माहीत असलेली एक गोष्ट तुला सांगू. आठव बरं, तुझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. हो, पप्पा ना बाहेरगावी गेलेले. तूच मला धावत डॉक्टरांकडे नेलंस आणि तिथून हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये. दुसऱ्या दिवशी ना माझा 14वा वाढदिवस होता. रात्रभर तळमळत होतीस तू. शेवटी पहाटेला डॉक्टरांनी निर्णय घेतला आणि इमर्जन्सी ऑपरेशन केलं तुझं. गोवर्धन दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता आला. अचानक पुन्हा पोटात दुखायला लागलं होतं. मी बेशुद्ध झाले आणि मला आयसीयूत पण शिफ्ट केलेलं. एकदम सकाळी जाग आली ना तेव्हा घड्याळ समोर होतं. 8 वाजलेले, पण तारीख होती 24 सप्टेंबर, म्हणजे वाढदिवसाचा दुसरा दिवस. मला काही कळलंच नाही ग. म्हणजे एकदम परवा कसा आला, उद्या कुठे निघून गेला. किती रडली होतीस त्यावेळेला. तीच वेळ पुन्हा आली असं समज मुक्ते. एकदम परवा उगवलाय, उद्याचा दिवस विसरून जायचा. म्हणूनच मी राकेशला विसरणार आहे. तो माझ्या आयुष्यातला उद्याचा दिवस होता, पण आता मी त्याला फेसच करू शकत नाही. माझी काही चूक नसताना माझं कॉन्शियन्स मला खूप त्रास देतं. एकदम परवाचा दिवस जगणं मला खूप जड जाते आत्या. तू मला समजून घेशील ना?